जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। साखर उद्योगात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपती बाबूराव बोत्रे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुन्हा एकदा सिद्ध केला। ओमकार ग्रुप तर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। ही मदत ओमकार ग्रुपचे चेअरमन बापूराव बोत्रे पाटील, संचालिका रेखा बोत्रे पाटील आणि संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द केली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलाय, तरीही महायुती सरकार केवळ योजनेचा कांगवा करत असल्याचा आरोप काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी रोगले यांनी केलाय। पारनेर शहरातील विश्रामगृह येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या तालुका बैठकीत त्यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे। ब्राह्मणी येथे राहत्या घरासमोर दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। अशोक रखमाजी पिंपळे असे आरोपीचं नाव आहे। त्याच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे। त्याला राहुरी न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांनी दिली आहे। श्रीरामपूर नेवासा मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाखाली अनोळखी इसमाचे डोके नसलेला मृतदेह आढळलाय। सोमवारी रेल्वे पोलिसांना ही बाब समजली। रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती स्थानिक प्रबंधकांना दिली। त्यानंतर रेल्वे पोलीस तसेच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह बाजूला घेण्यात आलाय। व्यक्तीचे अंदाजे वय 40 ते 45 वर्ष असून तो रंगाने सावळा, शरीर बांधा सडपातळ, उंची 5 फूट असून त्याचे डोके नाही। अंगात जांभळ्या रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट आहे। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। अज्ञात मृतदेहाची माहिती आल्यास संपर्क साधावा असा आवाहन शहर पोलिसांनी केलाय। अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या घरे व पशुधनाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मिळावी या मागणीसाठी नगर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलंय। यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये 50,000 आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी, सर्व प्रकारच्या कर्जातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, तसेच पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून विम्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कबुतराचे पैसे मागितल्याच्या कारणातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली आहे। मनोज रावसाहेब चव्हाण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। अल्पेश, सनी पवार, रामावादे हे आपल्या जवळ आले व काही कारण नसताना मारहाण करू लागले। याबाबत विचारले असता कबुतराचे पैसे मागतो असं अल्पेश म्हणाला। लाकडी दांडक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय। पोलिसांनी अल्पेश, सनी पवार, रामावादे व इतर 2 ते 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अहमदनगरच्या स्टेशन रोड वरील न्यू बेथेल कॉलनीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या धाकट्या भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। मंगळवारी रात्री ही घटना घडली असून या हल्ल्यात प्रदीप किसन साठे हे जखमी झालेत। त्यांनी आपल्या धाकट्या भावाविरुद्ध सुमित उर्फ निखिल किसन साठे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले।
नगर पुणे महामार्गावर कांबरगाव शिवारात पहाटेच्या वेळी गोरक्षकांनी संशयास्पद ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने ट्रक त्याच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला। या घटनेत सतीश मोरे हे जखमी झाले आहेत। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 2 संशोधक प्राध्यापकांनी अमेरिकेत आपल्या संशोधनाचा झेंडा फडकवलाय। तेथील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच जगातील सर्वोच्च संशोधन असणाऱ्या या पहिल्या 2% संशोधकांची यादी जाहीर केली आहे। या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल आणि स्ट्रक्चर इंजिनिअरिंगच्या विभागाचे प्रमुख डॉक्टर A.S. सय्यद आणि संजीवनी युनिव्हर्सिटीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डायरेक्टर डीन डॉक्टर P. विल्यम यांचा समावेश आहे। या बातमीसह जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।